हॅलो. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हो मी फोन केलतो. तुम्ही एकदा फोन केलता. त्या वेळेला का नाही मला घेता आलं नाही. हा हा जरा म्हणजे आमची भाऊ पडली होती तशी हा. गाडीवरनं. त्यामुळं मला घेता आलं नाही. परत लावलो मी 2-3 वेळा, त्यावेळेला तुम्ही उचलला नाही. माझ्या मोठ्या सासूबाई वारल्यात ना, हा. त्यामुळे मला गावी यावं लागलं ना. हो. मग त्यामुळे फोन सायलेंट वर होता. मग ताई आता घेता येत नाही? हा आता घेईल ना. गावी आलाय इकडं मुंबईला? मुंबईला नाही, इथे गावी आलीये. गावी आला. तुमची तब्येत कसं, बरं आहे का भाऊ? बरे बरे. तुम्ही कशा आहेत ताई? होय छान आहे बा. हा ना. हो. तुमच्याकडे पाऊस ताई? पाऊस आहे ताई इकडे. हाय. हो. आमच्याकडे काय नाही बा ताई. एकदाच पाऊस झालाय आमच्याकडे. पाऊस नाही काय नाही. हो का. हम्म. अरे बापरे. म्हणजे इकडे येतो दिवसभर खूप ऊन असतं हा. आणि रात्री पाऊस असतो. आमच्याकडे काय नसतं कधी ताई. वारं सुटले काय सकट नाही बा. आमचे पण वारा सुटला, केळीचे पिकं सगळे आडवे झाले. हो. मग काहीच नाही राहिलं. काय म्हणताय ताई बाकी? काय नाही बघा. आमची बोर मारायसाठी दादानी सांगितलेलं बोर मारायचं म्हणून. पाणी नव्हतं ताई आमच्याकडे कोणत्या अजिबात. दादांनी ताई? केंद्र्या दादानी. अच्छा, काय बोलले ते? तिने आमच्या मुलग्याला सांगितलेलं असं रस्त्यापासून असं बोर मारा म्हणून सांगितलेलं. पाणी लागतं म्हणून सांगितलेलं. अच्छा. हा हा हा. हा. पाणी भरपूर काही ज्या वेळेला बोर मारलं त्यावेळेला पहिल्यांदा सुरुवातीला थोडं लागलंय. परत नंतर जरा लागले. परत नंतर नाही वाळलंच गेलं होतं ताई. काही लागलं नाही. मग लई नाराज झालो अहो ताई. आई गं. मग लई नाराज म्हणजे इतकी पाणी प्यायला नव्हतं ताई. म्हणजे का नाही हा. एवढं ह्याच्यानं बोर मारलं तरी पाणी नाही. काय करायचं असं. आणि मनाला असं वाटलं स्वामी समर्थांच्या इच्छा जर असलं तर तसं काय तर. हो बरोबर. त्यांची इच्छा जी आहे ती. आणि हा ते तिने काय चांगलंच करणार आपलं. तिने काय असेल ते त्यांच्या इच्छानं करणार. हम्म. म्हटलं असू दे म्हणून आता बोर आणून सोडले. सोडल्यानंतर सकाळी 1 तास चालते, संध्याकाळी 1 तासभर चालते. नाही चालेल ताई. आता तुम्ही अनुभव शेअर केला ना, हा. बघा लगेच तुमचं एकदम चेंज होऊन जाईल सगळं. म्हणून म्हंटल ती सांगायसाठी तुम्हाला बोर मारल्यानंतर. मग त्या दिवशी आमची भाऊभाऊज पडलं अहो. लई लागले अहो आमचे कसं भाऊभाऊजसनी. काय पडलंय? अहो ताई भावाच्या मुलगीची शांती घालायला नरसोबाच्या वाडीला गेलते अहो. बरं. हा. शांती घालायला मंगळदोष आहे म्हटल्यानंतर शांती करून येताना दुपारी 2:30 वाजले असेल ना, 2 वाजले असेल बघा. काही सकट ताई आडवं आलं नाही, काय नाही. रस्त्याला कोणी नव्हते. मग असं असं कसं काय म्हणजे डोळं झाकले भावाचं. का डोक्याला घालायला ती हेल्मेट असते ना ताई, तिनं पुढं ठेवून घेतलेलं होतं. काय वेडेपणा करतात ना हो ताई. आपण चूक करायची आणि मग स्वामींना संकटात घालायचं, हो. सांगा. होय की अहो. आणि असं पुढं ठेवलेली मध्ये मुलगी बसलेली, मागं पाठीमागं बायको बसलेली. ताई उडून जाऊन बायको ती लोखंडाचं रोड कडे असते की नाही होत ताई, हा हा हा. तिच्या वर जाऊन पडलेलं. आणि बापरे. भाऊ असं उडून जाऊन पडलेलं. आणि भाऊज बेशुद्धी झाली, बोलत नव्हती, काय नव्हती. आई गं. गुडघा पूर्ण फुटलेलं, डोकं लागलेलं, तोंड पूर्ण असं फुटले. अरे अरे अरे. भावाला डोक्याला लागलेलं. आणि इतकी अहो. आणि ती पडल्यानंतर पोरगीच्या अंगावर गाडी पडली. ही 2 जण बिनशुद्धी झालती. अरे मग अरे अरे. आणि मागणं पाठीमागणं एक कार गाडी आली ताई. देवच महाराज स्वामी स्वामींनीच पाठवलं खरंच. स्वामीनच पाठवले. आणि ताई तिने आल्यानंतर गाडी काढल्या पोरगीच्या अंगावरनं. काढल्यानंतर तिने म्हंटल असं कसं काय झालं म्हटल्यानंतर ती पोरगी भिवून बापाचं आणि आईचं रक्त बघून कापालती अहो पोरगी. अरे 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 अरे. इतकी कापालती. तिने म्हंटल तुझी कोण जवळ असलं तर फोन कर दवाखान्यात. आम्ही आईला शुद्धीवर आण, तर कोण सगळं दवाखान्यात घेत नाही आईला म्हणून. बरोबर. कुठं मम्मी तिची शुद्धीवर नाही आली लवकर, काय नाही. दवाखान्यात नेलं, अरे. सिटी स्कॅन केलं. मग ती काय मेंदवाला काय लागलं नाही म्हणून सांगितलं. खरं गुडघा पूर्ण फुटले ताई. त्यात का नाही सळ्या घालून टाक्या गाठले ती. आणि जाऊ द्या, ते होऊ द्या, पण मेंदूला काही झालं नाही ते बरं झालं. नाही काय झालेले. भावाला डोक्याला म्हणजे टाके पडले ते. आणि भाऊ भिवून
घेऊन ती अँब्युलन्स मध्ये असं कधी माहित नाही हो खेडेगावात हो राहते हो हो हो. आणि अँब्युलन्स मध्ये घातल्यानंतर भिवून ताई भावाला आमचा झटका आला. अरे 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 अरे. हा आणि सिटी स्कॅन केल्या न्याल्यानंतर झटका आलं, तोंडातून पिसकुटे आलं, हातपाय वाकडं केला तिनं आणि माघारी पाठवलं. डॉक्टरने सलाईन ती लावले आणि परत MRI ती सिटी स्कॅन केले. अरे डोक्याला अरे काही भेल्यानंतर का नाही मेंदवाच्या खाली रक्त 4 मिली असं काय तर स्राव झाले, कमी होते म्हणून सांगितले. अरे. मेंदवाला मेंदवाला काय लागलं नाही. कारण आमचा भाऊ का नाही ताई त्यातली लोक सगळी आमच्या भावाला शिवा दिली, दारू पिलेला असेल म्हणून बायका पोरासने असं केला तसं केला. अरे तर अरे अरे. आमचा भाऊ कधी सकट ताई कधी दारू पित नाही असलं, कधी कुणाला शिवी असं कुणाला पहिलं त्यांचं चांगलं होऊ दे मग आमचं चांगलं होऊ दे असं म्हणणार. अय्यो. त्यांना इतकी ना हेल्मेट घालायला पाहिजे होतं हो ताई. हा ती ताई कसलं ते बुद्धी आणि असंच कायम करतात हो. कायम ती घेऊन जाणार आणि घालणार. ते दिवशी बघा नरसोबाची वाडीसने येताना कसं काय झालंय कुणास ठाऊक असलं. आणि मग त्याच्या मुलीला काहीच नाही झालं ना. मुलीला जरा मुक्का मार लागले हो. ते मुलीचं शांती करायसाठीच गेली. किती लग्नाच्यासाठी प्रयत्न करायला स्थळ येते ती आणि पसंत पडलं तर त्यासनी पसंत पडत नाही असं व्हायलंय. अरे. नाही मुलगी होईल ताई, ते ते पण होऊन जाईल. पण मग आता त्यांच्या तब्येती कशा आहेत ताई? घरी आणलं का त्यांना? नाही ताई अजून दवाखान्यात आहे ती. तिला वहिनीला आमच्या चालायला येत नाही. गुडघा अजिबात कणी टाके गाठलेले ती. गुडघ्याचं पूर्ण हाड फुटलेलं आहे हो ताई. अरे 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 अरे. जाऊ दे, पण डोक्याला मार नाही लागला. स्वामींनी वाचवलं ताई. वाचलं हो. मंगळवारी कालच्या मंगळवारी ताई पडले ते. अरे 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 अरे. अजून दवाखाना म्हणून मी केलं ती दिवशी सांगायसाठी ताई. म्हंटल परत असं मला कळलं तुमचं फोन येऊन गेलं. दवाखान्यात जाऊन बघून आलो. हा. मग म्हटलं आता तुम्हाला सांगायसाठी मी फोन नाही केलता. नाही, बरं झालं. पण मुलगी बरी आहे ना एकदम? हाय हो मुलगी हाय बरी आहे वा. हा, नाही हे पण दोघं चांगले होऊन जातील. हा पण बरं झालं तुम्ही शेअर केलं ताई. हो सगळेजण आम्ही प्रार्थना करू. सगळे स्वामी सेवेकरी प्रार्थना करतील ते. हो हो दोघांनी लवकर ताई बरं वाटू दे हो. लवकर बरे होतील आणि घरी येतील ताई ते. हो हो. हॅलो ताई तुम्ही की हा. नाही काही नाही स्वामी हायसा तुम्ही. आम्हाला सगळं एवढं सेवेकऱ्यासनी ताई तुमच्या पुढं वकील सकट नाही, जज सकट नाही. तुमचं मन म्हणजे समुद्रासारखं आहे ताई तुमचं मन. मी असं कुठंही मी जन्मून आता 46 वर्ष झाले असेल असं तुमच्यासारखं कधी कुठं सकट मी असं बघितलं नाही ताई. नाही हो ताई, हे सगळं स्वामींची कृपा आहे. आपण अहो कोणी नाही. ताई तुम्हाला राग म्हणून काहीच नाही की हो ताई. आम्हाला का नाही तुम्ही एखादी वाईट माणूस झालं तर पण तुम्ही समोर इतकी चांगलं तुमच्या तोंडात नाही ते हो ताई. कसं काय तुमच्या तोंडात नाही ते हो. हा ते स्वामीच करून घेतात ताई. आपण कोणी नसतं. ताई आम्हाला का नाही कोणतर वाईट असं केलं की नाही राग येतो ताई आम्हाला. खरंच तुम्हाला राग म्हणून काहीच मी इतकी ताई तुम्ही शाळेत शिकवायला जात होता त्यावेळेला तरी सकट कुठल्या विद्यार्थ्यांनी तुम्ही ते नाही नाही, वाईट कधीच नाही. नाही, मी मुलांवर नाही ताई कधी खेळली. तुम्हाला का नाही मी आता किती दिवसापासून मला काही नाही असं जास्त असं काही येत नाही ताई. मला शाळा शिकलं वाचायला येत नाही. मी हं. तुमचं असं म्हणजे की नाही 14 तारखेचं 15 तारखेचं असं आल्यानंतर की नाही मी लगेच बघतो. मध्ये थोडं दिवस तुम्ही टाकलं नव्हतं खरं मला कळना. मी सगळ्याच आमच्या पोरगीला विचारलं. अगं म्हंटल काय ना माझ्या मोबाईलला काय झालंय का? काय झालं म्हणून असं म्हणून मी पोरगीला विचारत होतो. मला म्हणजे मोबाईल मधनं जास्त असं काही येत नाही ना. हा, हा, हा. तरी सकट ताई तुम्ही शाळेच्या मुलासनी कधी सकट वाईट आहे असं आहे तसं आहे कधी सकट तुम्ही सांगितलेलं नाही. नाही नाही, कधीच नाही. कधीच नाही ताई एवढी माझी आता 40 वर्ष नोकरी झाली. म्हणजे ते विद्यार्थी आता 50शीचे आहेत. अयो हा. पण ते विद्यार्थी पण आले रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला हो कुठून. बघितले की हो ताई तुमचे रिटायरमेंट कार्यक्रम की नाही मोबाईलवर बघितलेले. इतकी हो ताई तुमच्या तोंडातनं कसे येते. ताई तुम्ही जन्मताना साखर खाऊन जन्मलाय काय माहिती अहो. खरंच जेवढं तुमच्या पुढं आमच्या सांगायला शब्दच नाही तुम्हाला सांगायला मला. ताई, हे सगळं स्वामींची कृपा असते. आपण कोणी नसतो ताई. हो ताई तुम्ही तरी पण का नाही एक सेवे करत तरी जरा तर राग आला पाहिजे ना तुम्हाला. काहीच येत नाही म्हणजे काय असं सांगायचं आमच्याकडे शब्दच नाही.
हा. आणि इतकी चांगलं कोण कसं वागते ती कोण कसं नाही, तिने जर काय सांगितलं तर बरोबर उत्तर देतात. तुम्ही वकील सकट पैसे दिले तर एवढं छान उत्तर देतच नाही ती. ते स्वामी देतात ताई, आपण कोणी नसतो त्यावेळेला. म्हटलं तुम्ही की नाही एक तुम्हाला स्वामी लोकांनी सांगायसाठी स्वामीच जन्म घेतले ती. नाही, स्वामी बुद्धी देतात हो ताई त्यावेळेला, आपण कोण नसतो. आणि तुमचं मन तर किती मोठं ओ, समुद्र समुद्र. हा. मोजता येणार नाही, सांगता येणार नाही. हा एवढं तसंच मोठं मन. राहिलं पाहिजे ताई. हा. तसं जेवढं आपण मोकळं राहू ना, तेवढं मोकळेपणाने स्वामी आपल्याकडे हो येतात. ताई, सगळ्यांनी जमलं पाहिजे ना ताई. हो तुम्ही असं म्हणता कर, असं जमत नाही ना तुमच्यासारखं हो. हा. अहो एक तुम्ही असं म्हणता ना, तुमचं आम्ही लगेच डोक्यात घेतलेलं असते, तरी पण चुकून रागत नाही, एक शब्द तरी गेलेला असतो अहो ताई. हा. नाही, होऊन जातात ते हळूहळू. स्वामींच्या सेवेत आलं की स्वामी बरोबर करून घेतात आपल्याकडनं चांगलं. हो हो. आमच्या मुलग्याला आणि कंपनीत जॉब पण करते हो, मग पगार कमी आहे. नाही, डिग्री होईल ताई, त्याचं पण छान होईल बघा. डिग्री पण करायला त्याचे विषय सुटना झाले तो, मग ती कंपनी आणि ही परीक्षा द्यायचं म्हणजे की नाही होईना झाले ती. नाही, आणि त्याला ना आता काय करायचं, परीक्षेला जायच्या वेळेला तुळशीचं पान द्यायचं तोंडात. हा तुम्ही एका ताईने कोणतरी हा, सांगितलेली, मी सांगितलं परवा इकडे आलता त्या वेळेला, म्हटलं तुळशी. माझी आई ना आमच्या लहानपणी असंच करायची. हो. हा, तुळशीचं पान तोंडात द्यायची हा. आणि सगळं व्यवस्थित होऊन जायचं. स्वामीच यायचे त्यावेळेला जसं काही पेपर लिहायला. तोंडात घेऊन, मी म्हंटल खिशात घेऊन जा म्हणून नाही सांगितलेली. नाही, तोंडात तोंडात ताई. तोंडात घेऊन जायचं तुळशी पण. हा हा, त्याचं बघा होईल पुढचा अनुभव तो शेअर कराल तुम्ही. बर बर, नक्की नक्की ताई हो, छान तुम्हाला होईल ताई. नक्की. आणि एखाद्या वेळेला इकडे या हो ताई आमच्याकडे एखाद्या वेळेला. हा. येईल येईल ताई. कुठून बोलता सांगायचंय ताई? हा. नका सांगू, नसेल सांगायचं तर. हा. तासगाव पाशी जवळ आहे आम्ही. बरं बरं बरं. तुम्ही इकडे आपल्या स्वामी ग्रुपवर आहेत ना? नाही हो, मला असं काही येत नाही ताई, म्हणजे की नाही मला. नाही, व्हॉट्सअपला मला ना मेसेज करा. हा हा, मग त्याच्यावर तुम्हाला ग्रुपची लिंक येईल. हा मी तुम्हाला ऍड करून घेईल. तुमचं नाव आहे माझ्याकडे. हा. हाय हो. हा मुलगीचं नाव पडत असेल ना. आमच्या मुलगीला सांगतो असं असं ताईनं हा, सांगितलेत म्हणून. व्हॉट्सअपला मेसेज करा. हा. हं? बर बर. जेवण झालं चालेल. ताई तुमचं? हो हो, केव्हाच झालं. इकडे कसं हा माझ्या मोठ्या सासूबाई वारल्या आहेत ना. हा हा हा. 94 वर्षाच्या होत्या त्या. अय्यो. काय हो. हा, अजून 6 वर्ष जगल्या असत्या तर 100 वर्षाच्या झाल्या असत्या. हो हो. आताची काय हो, कसली माणसाचं नाही ना, हा आता किती बघा की त्यांचे मग वय. मी त्यामुळे गावी आली इकडे. हो. खरं ताई तुम्हाला की नाही, जसं तुम्हाला की नाही रिटायर झालं तसं तुम्ही गावाकड इकडं अहो, तुमचं जास्त अडकून गेली मी. अहो तुम्ही ज्यावेळेस शाळेला जात होता त्यावेळेस सगळ्यांनी सांगता येत होतं, तुम्हाला रजा मिळत नाही, सुट्टी भेटत नाही, हा, की असं होतं. खरं तुम्हाला इतकी तुम्ही आता आम्ही की नाही ताईची सेवा करे कोणाच तर असं विचारलेलं असते ना, त्यावेळेला गावाकडे गेलेलो असतो. इकडं हा. आलेलो असतो. म्हणतो ताई. आता उद्या जाणार आहे सकाळीच. हा. मग लगेच वडील येतील. मग हम्म वडील आले की 15 दिवस ते राहतील माझ्याकडे. हम्म. आणि आता कसं ते गव्हर्नमेंटने हे काढलंय ना, मुंबईच्या सगळ्या म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या रिक्षावाल्यांना मराठी आलं पाहिजे. हो हा, मग आता ते त्यांना शिकवण्याची ड्युटी लागली. ताई, मग तुम्ही रिटायर झाले तर पण आणि जायला लागते तुम्हाला? हा, मी माझ्या मनाने तयार झाली ना. असं व्हय. हा, मग आता त्यांना शिकवण्यासाठी 15 ऑगस्ट नाही पर्यंत तुम्हाला लास्ट पण मुदत आहे. नाही ताई, तुम्हाला करमना झालं असेल. मला तर वाटतंय तुम्हाला शाळेत की नाही जाऊन ती हो, खूप सवय होती ना ती. तुम्हाला रोज 10ला शाळेत, 5 वाजता घरी यायचं आणि आल्यानंतर ड्युटी करायचं आणि घरातले. हा, असं. ते तुम्हाला पण जावं तरी वाटायला. पण आहेत आता भरपूर कामं चालूच आहेत माझी, अजून काही मोकळी झाली नाही. हो. असू दे हो, असू दे. तुम्ही लय मोठं काम करता ताई. तुमच्या नशिबात कुठल्याच जन्मी एवढी ताई आणि एवढी दादा तुम्हाला की नाही असं भेटायचं, बोलायचं खरंय किती खरंय. नशीब. नशीब हो. कुणाला असं मागून सकट एवढी ताई आपल्या हे बघा, कुणाला कोण नसलं तर त्यांचं मनातलं दुःख कुणापाशी व्यक्त करायचं. हो. तुमच्या मनापासून खरी सांगायचं म्हणजे की नाही, तुमच्यापाशी सांगायचं नाही ताई खरी गोष्ट. हा. हा, आणि आपल्याकडे कसं काही पण सांगा,
हम्म. नाव नाही सांगितलं तरी चालतं. हो. हा. खरं किती मनापासून दुःख तुमच्या पुढे सांगतात ना ताई हो सगळी हो. लोकं. आणि चांगलं सुख पण सांगतात तुमच्या पुढं. सुख पण सांगतात, दुःख पण सुख पण सांगतात. आणि मी सांगतात. तर म्हणते सगळ्यांनी मोकळं करा इथे स्वामींच्या इथे. मी मग कोण नाहीये, पण आपण ताई स्वामींजवळ आम्ही सांगतो. नाही ताई आम्ही एवढी सगळेजण सांगतो एकावर एक रचलं तर ढगाला जाऊन पोहोचले असेल ते. असं आमचं सांगणं असं एकावर एक असं ठेवल्यानंतर. हा. तरी तुमच्या मनात किती मोठं असं मन मोठं असेल हो समुद्रासारखं. नाही, हा. ते स्वामी आहेत ताई, आपण कोण नसतो. हो हो. खरंच किती छान बोलतात आहे तुम्ही, गोड. ताई मला चुकलं तर पण माफी करावं नाही तर. हो ताई, असं नका बोलू. अहो ताई मी कर्नाटकातला आहे मराठी मला पण जास्त. किती छान बोलता, किती छान बोलला तुम्ही. तरी पण मला नाही जमत नसते हो म्हणून म्हंटल मी नाही तरी भेट 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 तुम्हाला असं बोलत असतो. नाही, सुंदर ताई, मुलाचं पण छान होईल, तुमच्या भाऊ बहिणीचं पण छान होईल ताई. हो हो लवकर हो देव. लवकर लवकर होणार ताई. तुम्ही हो. लगेच पुढचा अनुभव शेअर कराल. बर हा, बर. मी शेअर करते हा ताई. हा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा. हा.